आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी, शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी UDAS प्लस बाबत एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या UDAS प्लसच्या अहवालामध्ये ड्रॉपबॉक्स मध्ये 23,47,000 विद्यार्थी आजही पेंडिंग आहेत। सो यासाठीच आपल्याला इयत्ता दुसरी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये कोणताही विद्यार्थी हा नव्याने आपल्याला त्या ठिकाणी ऍड करता येणार नाही। फक्त इयत्ता पहिलीचे विद्यार्थी हे नव्याने प्रवेश घेत असल्याने फक्त इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आपण नव्याने ऍड करू शकता। मात्र इयत्ता दुसरी पासून इयत्ता 12वी पर्यंतचे कोणतेही विद्यार्थी आपण नव्याने UDAS प्लस मध्ये ऍड करू शकत नाही। मग जे विद्यार्थी UDAS प्लसला नाहीत, मग अशांचं काय? तर यासाठी ड्रॉपबॉक्स मध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्याला इम्पोर्ट करून घेणं आवश्यक आहे। बऱ्याचशा शाळांमध्ये इम्पोर्ट होत नाही, यासाठी आपण त्याचं नव्याने न्यू एंट्री करतो आणि त्याची डबल एंट्री झाल्यामुळे अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागते। त्याचप्रमाणे जो अहवाल प्राप्त झाला, या अहवालामध्ये ड्रॉपबॉक्स मध्ये एकूण 23,47,000 एवढे विद्यार्थी आजही ड्रॉपबॉक्स मध्ये पेंडिंग आहेत। मग अशा विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करून ड्रॉपबॉक्स शून्य करण्याची जबाबदारी आज सर्व शाळांसाठी आहे। आपल्या शाळेमध्ये जर एखादा विद्यार्थी नव्याने प्रवेश घेतला असेल तर असा विद्यार्थी ज्या शाळेतून आलेला आहे त्या शाळेच्या UDAS प्लस वरून त्याला इम्पोर्ट करून घेणं आवश्यक आहे। प्रत्येक शाळा ही शाळा सोडून गेलेला विद्यार्थी याला लेफ्ट स्कूल विथ TC हा पर्याय देते आणि तो ड्रॉपबॉक्स मध्ये जातो। मात्र ड्रॉपबॉक्स मध्ये गेलेला विद्यार्थी हा आपण आपल्या शाळेमध्ये घेण्यासाठी हा प्रयत्न केला पाहिजे। कधी त्याची जन्मतारीख ही इम्पोर्ट करताना चुकीची नोंदवली गेली असेल तर योग्य जन्मतारीखचा शोध आपण घ्यावा आणि ती जन्मतारीख टाकून आपण त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करावा, जेणेकरून समोरच्या शाळेतील विद्यार्थी हा आपल्याकडे येऊ शकतो। म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये आपणास कोणताही विद्यार्थी दुसरी ते 12वी पर्यंतचा हा नव्याने ऍड करता येणार नाही। आणि यासाठीच ज्या काही प्रत्येक शाळेच्या ड्रॉपबॉक्स मध्ये इम्पोर्ट करण्यासाठी जे विद्यार्थी आहेत हे इम्पोर्ट आपण त्या ठिकाणी करायचे आणि त्या विद्यार्थ्याला आपल्या ऑनलाईन पटावर UDAS प्लस मध्ये घ्यायचे आहे। मग यासाठी आपण कोणत्याही पद्धतीने नव्याने त्याला ऍड करू शकणार नाही। हीच महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहिली। धन्यवाद।